डीपी दादाला झालाय आबळा इतका आनंद। हा सदस्य गेला बिग बॉसच्या घराच्या बाहेर आणि जाता जाता डीपीला मारून गेला सॉलिड 3-4 टोमने। तर मित्रांनो, नेमकी डीपीला काय टोमने मारलेत, कोण बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेला आहे आणि काय प्रकार घडलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 6 जण हे नॉमिनेशन मध्ये होते। वोटिंग लाईन्स आता क्लोज झाल्या होत्या आणि जेव्हा वोटिंग लाईन्स क्लोज झालत्या तेव्हा 1 नंबरला होता सूरज चव्हाण, 2 नंबरला अंकिता प्रभू वालावलकर, 3 ला अभिजित, 4 ला डीपी दादा, 5 ला जान्हवी किल्लेकर आणि नंबर 6 ला शेवटी फिनिश केलं वर्षा उसगावकरनी। तर वोटिंग नुसार यावेळेस इविक्शन झालेलं आहे आणि इविक्शन झालेलं आहे वर्षा उसगावकरचं। हो मित्रांनो, 100% वर्षा उसगावकर घरातून बाहेर पडलेले आहेत। आज एक इव्हेंट झाला, एक पार्टी झाली बिग बॉसच्या घरात आणि त्या पार्टीमध्ये तांबडी चांबडी चमकते या गाण्याचे गायक आले होते आणि त्यांनी एक डिस्को पार्टी घेतली व ती डिस्को पार्टी झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आनंद दिला आणि नंतर दुःख दिलं व त्यांनी दुःखात सांगितलं की कोण कोण नॉमिनेशन मध्ये आहेत आणि त्यानंतर त्यांनी वर्षा उसगावकरचं नाव घेतलं आणि वर्षा उसगावकरनी बिग बॉसच्या घराला राम राम ठोकलेला आहे। तर मित्रांनो, सांगायचं जर ठरलं तर मागच्या आठवड्यात पण वर्षा उसगावकरला सगळ्यात कमी वोटिंग होती, तरी पण बिग बॉस तिथं अनफेअर झाले होते आणि त्यांनी पॅडी कांबळेला बिग बॉसच्या घराच्या बाहेर केलं, जे की पॅडी कांबळेला जान्हवी आणि वर्षापेक्षा खूप चांगली वोटिंग होती। तर मित्रांनो, वर्षाचं सांगायचं ठरलं तर मला तर वाटतंय वर्षा एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून बिग बॉसच्या घरात आलती की एवढ्या दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याशिवाय तुम्ही मला बाहेर काढू शकत नाही। आणि मित्रांनो, त्यामुळेच बिग बॉसनी वर्षाला फायनल पर्यंत ठेवलं आणि फायनलचं वीक आल्यावर बिग बॉसनी वर्षा उसगावकरचं पब्लिकच्या डिमांडनुसार इविक्शन करून टाकलेलं आहे। तर मित्रांनो, फायनली वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घराच्या बाहेर आलेले आहेत आणि जाता जाता ते डीपी दादाला म्हटल्या की आता तरी तू घरात नीट खेळ, आता मीच चाललेली आहे। त्यावर डीपी दादा बोलले की मी इतके दिवस चांगलाच खेळत आहे, त्याचमुळे मी फायनल पर्यंत आणि टॉप 5 मध्ये बिग बॉसच्या घरात टिकलेलो आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की हे जे दोघांनी टोमणे मारलेले आहेत, जाता जाता पण दोघं एकमेकाचे दुश्मनच राहिले आणि त्यांनी काही हॅपी एंडिंग नाही केली। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की जायच्या वेळेस जेव्हा वर्षा जात होती तेव्हा डीपीने वर्षाला टोमणा मारायला पाहिजे होता की नव्हता, किंवा वर्षाने पण डीपीला फालतूचे सल्ले द्यायला पाहिजे होते की नव्हते? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।